प्रवचनकार, अनेक बाबींना त्यांनी स्पर्श केलेला आहे। श्री बळीराम रखमाजी गीते यांचा जन्म मुक्काम पोस्ट अकोला निकळक तालिका बदनापूर जिल्हा जालना येथील एका शेतकरी कुटुंबात झालेला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळगाव अकोला निकळक या ठिकाणी, माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषद हायस्कूल बदनापूर येथे, तदनंतर महाविद्यालयीन शिक्षण JS महाविद्यालय जालना या ठिकाणी M.Com B.Ed पर्यंत झालेले आहे। सदरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ जालना शहरात प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे। श्री गीते हे सन 1995 मध्ये सरळ सेवेतून पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्त झाले। त्यांची पोलीस खात्यात एकूण 30 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे। त्यांचे सेवा कालावधीत त्यांना एकूण 610 बक्षिसं व 175 प्रशस्तीपत्र मिळालेली आहेत। त्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळणे, जातीय व सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे आणि गुन्हे तपासाचे उत्कृष्ट ज्ञान आहे। त्यांनी केलेल्या विविध गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासामध्ये बऱ्याच आरोपींना जन्मठेप व आजीवन कारावासासारख्या गंभीर शिक्षा झालेल्या आहेत। त्यांनी महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, अमरावती ग्रामीण, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावलेले आहे। त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत ठाणेदार म्हणून एकूण 14 पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळलेला आहे। श्री गीते हे उत्कृष्ट वक्ते, व्याख्याते, प्रवचनकार आहेत। त्यांनी पोलीस व जनता सुसंवाद, जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, स्त्री अत्याचार, अध्यात्म व कायदा, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान या व इतर विषयांवर 1500 पेक्षा अधिक ठिकाणी आपले विचार प्रभावीपणे मांडलेले आहेत। 425 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी गुलाब पाकळ्यांची अतिशय सुंदर अशी उधळण करण्याची अनोखी कल्पना आणि अनोखा उपक्रम यशस्वीपणे राबविलेला आहे। 2009 ते 10 मध्ये नेमणुकीत असताना त्यांनी बीड जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचा प्रचार व प्रसार करून त्यामध्ये 138 गावे बक्षीस पात्र करून महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच पोलीस स्टेशन हद्दीतून सर्वाधिक गावे तंटामुक्त केल्याचा बहुमान प्राप्त केला आहे। ते बुलढाणा जिल्ह्यात कामगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून नेमणुकीस असताना त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 5000 पोलीस मित्र बनवून, एक तर खरं तर पोलिसांच्या सगळे लांब बसतात आणि त्यातही 5000 पोलीस मित्र बनवले ही खूप मोठी गोष्ट आहे। 5000 पोलीस मित्र बनवून विविध सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात पोलिसांची प्रतिमा उज्ज्वल करून जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्याबाबत त्यांचा तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विठ्ठलराव जाधव यांनी 5000 रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे। पोलीस निरीक्षक गीते यांनी पोलीस दलामध्ये माध्यमातून समाजामध्ये शांतता, जातीय सलोखा आणि सामाजिक एकता वाढवून जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उज्ज्वल करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना दिनांक 9/10/2015 रोजी मुंबई येथे तत्कालीन राज्यपाल माननीय श्री C. विद्यासागर राव यांचे हस्ते राज्यस्तरीय महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे। पोलीस निरीक्षक श्री गीते यांनी आपले शासकीय कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून गुन्हेगार व असामाजिक तत्वांचा फैलाव करणाऱ्या लोकांना कायद्याचा बडगा दाखवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून उर्वरित वेळेचा सदुपयोग करून आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणातून पोलीस व जनता यांचा सुसंवाद वाढवून पोलिसांची जनमानसात माणसातील प्रतिमा उंचावून समाजात जातीय सलोखा व सामाजिक एकता वाढवून आपले कार्यक्षेत्र हद्दीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उज्ज्वल करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याबद्दल त्यांना दिनांक 1 मे 2017 रोजी माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे धातूचे बोधचिन्ह DG इग्निसिम या प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक गीते हे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे नेमणुकीस असताना त्यांनी पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे अहोरात्र कष्ट करून तेथील पोलीस स्टेशनला दिनांक 16/2/2018 रोजी ISO मानांकन ISOचा दर्जा प्राप्त करून दिला।
पोलीस निरीक्षक गीते हे बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी खून, दरोडे, चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या अनेक गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करून आरोपींना जेरबंद करण्याचे काम केले. तसेच त्यांनी जुगार, दारू, गुटखा, अवैध शस्त्र विक्री, अंमली पदार्थांची चोरटी विक्री या व इतर अवैध धंद्यांवर प्रभावीपणे कारवाई करून त्यास प्रतिबंध केला. श्री गीते यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता त्यांचे कुटुंबात त्यांची पत्नी सौ सुनीता बळीराम गीते व 2 मुले प्रतीक गीते व कौस्तुभ गीते हे असून त्यांचा मोठा मुलगा प्रतीक हा कोल्हापूर येथे राजकीय विश्लेषक म्हणून कार्यरत आहे, तर लहान मुलगा कौस्तुभ हा सोलापूर येथे MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. हमारे दो न म्हणणारा एकत्र कुटुंबाचा संपूर्ण कारभार पेलणारा गीते परिवार. दुसरे आपले